नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की ह्या गाड्यांना ॲक्सिडेंट माफ आहे का किंवा नाही, किंवा या गाड्यांना कशामध्ये मोटर व्हेकल ॲक्टने सूट दिलेली आहे किंवा कशात सूट दिलेली नाही आहे, किंवा EVच्या ज्या गाड्या असतात म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांना काय कशात सूट आहे कशात नाही. त्याच्यानंतर ई चलन, आपण जे थंबनेलवरती म्हटलं की ई चलन परिपत्रक काय आहे नेमकं, की जी पोलिसांची गुंडगिरी होती, दादागिरी चालत होती, की रस्त्याने गाड्या अडवणे ज्यांच्यावर चलन आहे, ते नेमकं काय आहे हे आपण आज सर्व या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहेत. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्यात बऱ्याच लोकांना वाटतं की या गाडीने जर एखाद्याला उडवलं तर त्याला काही माफ आहे म्हणून. तर मित्रांनो, हा एक गैरसमज आहे. याच्यामध्ये या गाडीने जर कुणाला उडवलं तर त्या ड्रायव्हरला तीच शिक्षा आहे. मोटर व्हेकल ॲक्टमध्ये जी सर्वसाधारण ड्रायव्हरला शिक्षा आहे तीच याही ड्रायव्हरला शिक्षा आहे. आता यांना सूट कशात आहे, तर जो रेड सिग्नल लागतो म्हणजे सिग्नल लागतो आपला, तर हा याच्यामध्ये त्यांना सूट दिलेली आहे. यांना सिग्नलला थांबण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला कसं स्पीड लिमिट दिलं जातं. मुंबईला तुम्ही असताल साधारणतः, तर ज्या ट्रॅकवर असताल त्या ट्रॅकच्या बाहेर जर स्पीड असेल तर स्पीड गनने तुम्हाला काय केलं जातं, ट्रॅक केलं जातं आणि तुम्हाला फाईन टाकला जातो किंवा तुमची गाडी पकडली जाते. तर यांना कुठेही असू द्या, सिटीमध्ये असू द्या, रोडवर असू द्या, यांना वेगाचं कुठेही लिमिट ठेवलेलं नाही. तिसरी गोष्ट, जर समजा यांना एखादी गाडी आडवी आली ना आपण साईड दिली नाही तर पुढच्यावरती चलन होऊ शकतं. त्याच्यात पण म्हणजे यांना हे दिलेलं आहे. आता त्यानंतर आता हे का दिलेलं आहे, की पुढे एखादी जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून या सूट सर्वसामान्य म्हणजे सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे. आता दुसरी गोष्ट, ॲम्ब्युलन्सच्या बाबतीत पण बऱ्याच लोकांना वाटतं की ॲम्ब्युलन्सने कोणाला धडकवलं किंवा धडक दिली तर ॲम्ब्युलन्सला काही होत नाही. तर तसा प्रकार नाही आहे. याच्यामध्ये सुद्धा मोटर व्हेकल ॲक्टने याच कंडिशन्स दिलेल्या आहेत की ज्या सर्वसामान्य ड्रायव्हर्सला दिलेल्या आहेत यांना सुद्धा रेड सिग्नलला थांबायची गरज नाही आहे, किंवा यांना सुद्धा वेगामध्ये असं काही हे दिलेलं नाही की अतिवेगाने सुद्धा गाडी चालू शकतात. आता दुसरी गोष्ट, जी इलेक्ट्रिकल कार आहे किंवा इलेक्ट्रिकल टू व्हीलर आहे याला PUCची गरज आहे का, तर हे पूर्ण PUC फ्री आहे. तर बरेच मध्ये व्हिडिओ व्हायरल झाले होते की एका पोलिसाने EV गाडीचं PUC चलन केलं होतं. म्हणजे जे नाहीच आहे, हे कागद डॉक्युमेंट नाहीच आहे याच्यामध्ये, या सिस्टीममध्येच हे डॉक्युमेंट नाही, याचं चलन बनवलं होतं. तर हा एक गैरसमज किंवा तुमची माहिती असू द्या. आणि त्याचबरोबर जे आपले सरदार जे असतात म्हणजे जे पंजाबी लोक असतात त्यांच्या ज्या पग बांधलेल्या असतात त्यांना हेल्मेटसाठी असं एक प्रावधान केलेलं आहे मोटर व्हेकल ॲक्टमध्ये, की त्यांनी हेल्मेट जरी नाही घातलं तरी चालतं, पण सगळ्यांनाच नाही. ते समजा काहींचे जर छोटे पग असतील म्हणजे एकदम असे थोड्या टाईप असतील तर त्यांना मात्र हेल्मेट हे कंपल्सरी आहे. तर हे एक गोष्ट याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे, कारण बऱ्याच लोकांना वाटतं की सरदारजींना असं सोडलं जातं. तर त्याच्या मागचं हे लॉजिक आहे. त्यांच्यासाठी कायद्यामध्ये ती तरतूद, मोटर व्हेकलमध्ये ती तरतूद केलेली आहे. आता दुसरी गोष्ट, मी जे तुम्हाला म्हटलं, जे ई चलन परिपत्रक काय आहे, तर जे लोक बघा, तुम्ही समजा पुणे सिटी असेल, 5 वाजले 5:30 वाजले की झपट्याने तिथं 7, 8, 10 पोलीस थांबतात किंवा शहरात थांबतात किंवा जिथं जिथं गाड्यांची रेलचेल आहे तिथं थांबतात किंवा काही ठिकाणी असे साईडला थांबतात. तर हे ई परिपत्रक का जारी केलेलं आहे, की लोकांना इतका कंटाळा आला होता, या लोकांचा इतका कंटाळा आला होता की इतका त्रास झाला लोकांना. काही संस्थांनी याचा पाठपुरावा केला आणि राज्य सरकारने म्हणजे आपले जे अप्पर पोलीस महासंचालक आहेत साळुंके साहेब यांनी एक परिपत्रक जाहीर केलं आणि याच्यामध्ये असे मुद्दे लिहिले की पहिला मुद्दा, की ई चलन तुम्हाला या ठिकाणी कुणीही सक्ती करणार नाही. ई चलन तुमच्या गाडीवर समजा अगोदरचं असेल तर गाडी उचलण्याची किंवा गाडी ठेवून घेण्याची तुम्हाला इथे कोणीही सक्ती करणार नाही.
किंवा अशी कसलीही पॉवर या ठिकाणी यांना दिलेली नाही, ती पॉवर काढून घेतलेली यांची. पूर्वी काय व्हायचं की गाड्या थांबवताना बघ अजूनही आपण बघतो की बऱ्याच पोलिसांच्या अशी बॅच असे झुकलेले असतात किंवा काही लोक दुसरेच स्कॅनरवर पैसे घेतात, आपण बातम्या नेहमी ऐकतो. तर ही एक उदंड चाललेली एक दादागिरी होती, याला थांबवण्याचं काम हे राज्य सरकारने केलं. त्यामुळे राज्य सरकारचं अभिनंदन आहे आणि पोलीस महासंचालक साळुंखे साहेब यांचं सुद्धा अभिनंदन आहे. तर 4 मार्च 2026 रोजी असं एक परिपत्रक जारी केलेलं आहे. तुमच्या लक्षात असण्यासाठी सांगतो मी तारीख, किंवा माझ्या एका व्हिडिओमध्ये पण आहे, तुम्ही तेही तिथे जाऊन पाहू शकता किंवा त्यांना सांगू शकता की असं असं एक परिपत्रक जारी केलेलं आहे. तुमच्या गाडीवर समजा 4, 5, 6 चलन असतील तरी सुद्धा ते तुम्हाला कुठलीही सक्ती करू शकत नाही की हे भरा म्हणून. तुम्ही ही चलन त्यांनी करू द्या, केलं तर काय तुम्ही कोर्टात तुम्ही तुमचे अटॅचमेंट किंवा ॲडजस्टमेंट करू शकता, कारण तिकडे ॲडजस्टमेंट होतात. तर तिथं तुम्ही ते करू शकता किंवा भरू शकता. तर आता रस्त्यावरती तुम्हाला कुणी दादागिरी करणार नाही किंवा गाडी दिवसभर लावून ठेव किंवा गाडी चौकीला घे, तुझ्याकडे बघतो, हे करतो का ते करतो का. मग त्याने जो माणूस आहे त्याने एक व्हिडिओ काढायचा, मग पोलिसांनी एक व्हिडिओ काढायचा आणि ते कुठंतरी कुणीतरी चॅनलला तिसऱ्याच टाकायचा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याला नियंत्रण किंवा ट्रॅफिक सुरळीत चालण्यासाठी पहिले काय व्हायचं, ट्रॅफिक किती हो पण हे बाकी चलनाचा धडाका चालूच होता. म्हणजे चलती नोटच तिथं चालू झाली होती, तर ती राज्य सरकारने या परिपत्रकाद्वारे बंद केलेली आहे. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.